माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपतोय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का याबाबत उत्सुकता वाढली आहे। 2020 मध्ये विधानसभेच्या सदस्यांमधून 9 जण विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले होते आणि त्यावेळी महाविकास आघाडीला 5 तर भाजपाला 4 जागा मिळाल्या होत्या। मात्र यावेळी महायुतीचं संख्याबळ तब्बल 235 इतकं आहे। महाविकास आघाडीकडे माकप आणि शेकाप मिळून 48 विधानसभा सदस्य आहेत। विधान परिषदेच्या आधी 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे आणि त्यात महाविकास आघाडीला 1 जागा मिळेल असं संख्याबळ सांगतंय। ती जागा महाविकास आघाडीतल्या एका पक्षाला दिली गेली तर दुसऱ्या पक्षाला विधान परिषदेची 1 जागा दिली जाईल। विधानच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे। आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे। हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। मागची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो, लोकसभाही लढलो आणि विधानसभाही लढलो आणि या 2 निवडणुकीनंतर या तिन्ही पक्षांनी एकत्रित राहण्याच्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय हा झालेला होता। प्राप्त परिस्थितीमध्ये संख्यांचं गणित जुळवण्याच्या अनुषंगानं मित्रपक्ष आणि महायुतीच्या अनुषंगानं जरूर एकत्रित स्वरूपाचा विचार करता येईल।